बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस आपण एक झटपट रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे अगदी 2 मिनिटात तयार होणारी थंडगार काकडीची कोशिंबीर। ही कोशिंबीर इतकी चवदार आहे की जेवणाची चव दुप्पट होते आणि शरीराला सुद्धा थंडावा मिळतो। चला तर मग कोशिंबीर करायला सुरुवात करूया। आता सर्वात आधी मी या ठिकाणी एक ताजी काकडी घेतलेली आहे आणि तिला आपल्याला चांगले असे शिलून घ्यायचे आहे। तिचे सर्व साल काढून घ्यायचे आहे। आता काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहते। तसेच काकडी हलकी असते, त्यामुळे जेवण पचायला सुद्धा लवकर मदत होते। काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे ती आरोग्यासाठी खूप उत्तम असते। त्यामुळे उन्हाळ्यात रोज तरी एक काकडीचे सेवन नक्की केले पाहिजे। तसेच काकडी खाल्ल्याने त्वचा ताजी आणि चमकदार सुद्धा राहते। तर आपण या ठिकाणी संपूर्ण काकडी सोलून घेतलेली आहे, तिचे साल सुद्धा सर्व काढून घेतलेले आहे। आता आपण तिचा देठाचा भाग काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने तो भाग असा चोळून घ्यायचा आहे। याने काय होते, काकडीचा तुरटपणा किंवा कडूपणा जो असतो तो नाहीसा होतो। त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण काकडी सोलून सुद्धा घेतली, तिचा देठाचा भाग सुद्धा काढून घेतला आहे। या ठिकाणी किसणी घेतलेली आहे, किसणीने आपल्याला ही काकडी संपूर्ण किसून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी मध्यम आकाराची किसणी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप जास्त आपल्याला जाड किस ठेवायचा नाही, मध्यम आकाराचा आपल्याला या ठिकाणी किस ठेवायचा आहे। तर संपूर्ण काकडी आपण अशाच पद्धतीने बारीक किसून घेऊया। तर हे बघा, मी या ठिकाणी बारीक किसून घेतलेली संपूर्ण काकडी घेतलेली आहे। आता आपल्याला दही घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी आंबट दही घेतलेलं नाही, जे आपलं मलाईचं दही असतं ते या ठिकाणी दही घेतलेले आहे। तर साधारण 1 कपभर दही मी या ठिकाणी घेतलं। त्यामध्ये आपण साधारण पाव चमचा किंवा चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर आपल्याला साखर घालायची। तर 1 चमचा मी साखर घालत आहे। साखर सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। आता हे दही आणि साखर घालून या दह्याला आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता दही सुद्धा नैसर्गिकपणे हे थंडच असते, त्यामुळे उष्णता सुद्धा दह्यामुळे खूप जास्त कमी होते। दह्यामध्ये सुद्धा चांगले बॅक्टेरिया असतात, जे पचायला अगदी उत्तम असतात किंवा आपलं पचन व्यवस्थित सुधारतात। कॅल्शियम आणि प्रोटीन सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात असतात। जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पोटाच्या समस्या होत असेल तर यामुळे सुद्धा, या दह्यामुळे सुद्धा पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते। तर अशा पद्धतीने आपण दही छान असे फेटून घेतलेले आहे, छान असे क्रीमी टेक्स्चर आलेले आहे। आता यामध्ये आपण आवडीनुसार काकडी घालूया। तर मी या ठिकाणी अर्धी काकडी घालत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही काकडीचे किंवा कांदा टोमॅटोचे प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। तर काकडी मी या ठिकाणी किसून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। हवं तर तुम्हाला यामध्ये बीट सुद्धा घालू शकता किंवा कैरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही घालू शकता। तर मी या ठिकाणी दोन्ही अर्धे अर्धे घालत आहे। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। तर आता हे आपल्याला या दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला आधीच करून ठेवायचे नसेल तर अशा वेळेस काय करायचे, साखर आणि मीठ घातलेल्या दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काकडी, टोमॅटो, कांदा टाकून मिक्स करून घ्यायचे आणि खायला घ्यायचे, ते सुद्धा अप्रतिम लागते। आता हे छान आपले मिक्स करून झालेले आहे, तुम्ही बघू शकता छान असे एकजीव झालेला आहे। तर अशा प्रकारे आज आपण मस्त काकडीची कोशिंबीर बघितली। उन्हाळ्यात जर जेवणासोबत अशी काकडीची कोशिंबीर खाल्ली तर शरीराला खूप फायदा होतो आणि जेवणाची चव सुद्धा वाढते। तर तुम्ही सुद्धा ही काकडीची कोशिंबीरची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, अप्रतिम लागते, जेवणाची चव दुप्पट करते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।